ओ दादा, थांबा जरा. काय झालं? साहेब, तुम्ही त्या व्यंकीशी जे काय बोललात ना ते सगळं ऐकलंय मी. मग? पण खरं सांगू का साहेब तुम्हाला, तुमचं बोलणं ऐकून आहे ना खूप बरं वाटलं. असं वाटतंय फायनली कुणीतरी कामाचा प्रश्न विचारतंय. आता हा व्यंकी स्वतः कबुली जबाब देऊन आज जाऊन बसलाय. पण हा म्हणजे जणू मोठा सेलिब्रिटी. लोक याला भेटायला काय येत आहेत, मोठमोठे वकील याची केस लढणार असं बोललं जातंय. हा नेमका काय सगळा प्रकार आहे ना तेच कळत नाही. आता त्याने लाच घेऊन सही केली असं मला कळलंय. पण जर त्याने लाच घेतली असेल तर लाच घेणं हा पण एक प्रकारचा गुन्हा आहे. लाच घेतली? किती? नाही म्हणजे कशी? काही कळलं का? अहो नाही हो. अहो साहेब, तुम्हाला वाटतंय ना तर तुम्ही स्वतः जाऊन कोर्टात बसा ना आणि बघा काय खरं आणि काय खोटं ते. काय सल्ला दिलाय याने? याला आता काय सांगू? नाही हो, तेवढा मी रिकामा नाहीये. मला माझी कामं आहेत ना. काय बोलायचं आणि काय नाही. अरे वा वा वा, आश्चर्य आहे. म्हणजे तुम्ही पण इथे आलाय सेलिब्रिटीला भेटायला? व्हॉट? नाही, माझा भाऊ तो स्टार आहे ना आता. सगळे लोक त्याला भेटायला येतात इथे. तूही तुझ्या भावाला शेवटचं बघून घे. त्याचं काय आहे ना, माझ्या भावाला संपवणाऱ्याला मीही संपवणारच आहे. हेच मला कळत नाही. तुमच्याकडे काही पुरावा आहे का की त्या दिवशी वेंकी लग्नाच्या मंडपात नव्हता? आहे? नाही, कारण मी मंडपात होतो, माझी बहीण मंडपात होती आणि असे 50 जण आहेत जे सांगतील की वेंकी त्या दिवशी मंडपातच होता. ए, तू नको मला शिकू माझी केस कशी लढायची, समजलं? याच तर गोष्टीची मला कमाल वाटते. म्हणजे वेंकी मंडपात असताना सुद्धा तिथून सूत्र हलवू शकतो. हो, आय मीन तो खरंच इतका पॉवरफुल आहे? म्हणजे त्याच्या दिशड्यावर जाऊ नका. मी काय थेट सांगत नाही, तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या. मला सांगा, आता इथे जेलमध्ये आल्यानंतर त्याच्या बायकोच्या आईचं म्हणजे त्याच्या सासूचं एवढं मोठं ऑपरेशन झालं, त्याला पैसे कोणी दिले हो? कसं काय झालं?